या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला। संगीला 200 रुपये मागतो, पगार झाला की देता येते, काय फरक पडतोय तवा। संगीता संगे जाळ सारू पुढं ओके लय लागते पोटासाठी बरोबर आहे मग काय लय पोट फुगलंय। कोण आहे इथं? कैलासवाशी कैलासवाशी अरे इथं काय करतोय? ह्यो आला सकाळची पारी इथं डोकं खायला। बोल अरे काय करतोय इथं? काय चाललंय काम पोटासाठी करायला लागतं काहीतरी। हा पोटासाठी केलं पाहिजे बरं का, काय शेव तळाय चालली काय? हो हो अरे तुला माहिती का काय माहिती संगीचं? आला का तू एक उठून सुटून काय त्या संगीच्या मागं लागलेला असतो सारखं, काय कळतच नाही मला। वाच्यासारखं नाही, भांडण वेगळंय बाबा। कशाचं वेगळं? काय एक काम करतो आपलं, एवढा एक दगड घे ते डोक्यात घाल आणि त्याचा विषय डायरेक्ट संपूर्ण टाक। एवढा असा का? हा मग काय तर घालणारच आहे बरं का, पण तुला सांगतो हा लपड्यातला प्रकार आहे। आत्ताच येताना विषय झाला, त्या डोळ्याने बघितलंय। खरं म्हणतोय? होत चल साईडला चल, तिकडे साईडला बोल। चल 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 नाहीत ना? अरे नाही कोणी त्याच्यामुळे तर आलोय साईडला। विषय असतो लफड्याचा, त्याच्यामुळे लय चर्चा करणं तरी काय चांगलंय का? कायला त्याच्यामुळे तर आलोय ना इकडे साईडला एका कडेला घेऊन। बोल काय म्हणतोय? कसं झालं माहितीये का? हा काय माहित नाही, बोल। हा मी आपल्या संगीकडे गेलतो, बर म्हणले 100-200 मिळतात का बघाव, बरोबर का? हा हा तुला सांगतो घरात कोणतर असलेल्याचा मला बाज झाला बरं का। काय सांगतोय लागा अरे खरं? खरं तर ह्या डोळ्याने बघितलंय। आता मी सरपंच अध्यक्ष यांना त्यांना सांगणार होतो की सावकारांना याला, बर अरे नाऱ्या सुद्धा माझ्या विश्वास देणार नाही। तुला सांगतो संगीने 2-4 वेळा लफडी केली, असंच प्रकरण दाबून नेलं आणि ते आता माझंच नाव कानपाड्या पडलंय। काय तुला सांगायचंय बाबा, म्हणून हो तू माझ्या जेव्हा भावाचा विश्वासातला माणूस, खरं आहे का नाही? खरं आहे म्हणा। तुला सांगतो डायरेक्ट माणूस होता समोर। अरे पण संगीकडे बघून असं कधी वाटलं नाही खरं? अरे मला सांगू सुद्धा वाटना। आता तुला सांगतो माझं असं झालंय की कोणाला सांगावं माझ्या विश्वासच कोण देणार, आणि लपडला का खुलेआम लपड चालू येईल काही। हा तिच्याकडे कधी बघून असं कधी जिंदगीत वाटलं नाही का? हो मी काय म्हणतोय, हा तू जर मला साथ दिली का नाही, 100% ह्या वेळेस संगीचं लपड बाहेर निघतंय आणि संगीला आपल्या गावातनं ती संगी नावाची घाणायला पहिले हाकलून द्यायची। बघा बाबा अरे नाही तर डोक्याला काहीतरी उद्या करून ठेवची उग मार खायची लक्षणं काहीतरी तुझ्या नादी लागून। माझ्या डोळं म्हणजे सोनी कॅमेऱ्याची लेन्स आहे, लेन्स। तुला सांगतो असा फोकस केला मी आतमध्ये बघत होतो तेव्हा, फुल HD मध्ये लाखा लफड चालू होतं दिसलं मला। काय सांगायचं या, तू एवढी बार साथ दे कैलासवाशी, मला तुझ्या अंगलट येणार नाही काय नाही। अरे तिथून माग तुला सांगतो मीच मुदाम, मला व्हायचं काय का नावालं का नाही, मीच मुदाम म्हणायचं असं झालं तसं झालं। अरे डोळ्याने लपड बघितलं का मी। हा तुझ्या डोळ्या व्हाय नाही विश्वास नक्की बाबा? सांगतोय काय, सोनी कॅमेऱ्याची लेन्स आहे का आपलं डोळं म्हणजे। हा काय मला काय गोळच कळा ना बाबा, नाही तर रोग अंगलोट यायचे लक्षण तुझ्या नादी लागून। अरे अंगलट येतच नाही। आणि ती मी आता एक वेब सिरीज बी चालू करतोय, या 2-4 पोरं तुला सांगतो हिरवाट गोळा केली ती। तू करतोय चालू करतोय की आता, पहिला भाग तर टाकणार आहे बर, ती बी चाललंय। पण मला असं वाटतंय की आता ही संगीत आता 2 दिवस शूटिंग थांबव तुम्ही। संगीचं पहिलं लपड बाहेर निघलं ना, त्याच्या आईला पहिलं गावात आहे ना तिचं घरातला पसारा पट्ट्या भरून द्यायला असणार आहे, आणि नाही भरला ना त्याच्या आईला कैलासवाशी तू फक्त मला साथ दे र, एवढी बार साथ दे। चल काय बाबा माझं डोकं चाला ना, काय करून काय नाही काय बघू आता। अरे हा इकडे संगीच्या घराकडे कुठं चालवलंयच मला तो लपड लपड। अरे तीच दाखवाय निघालोय तुला, काय सांगायचं या। होय कैलासवाशी अरे ह्योच तो पोरगा होय। अरे हीच की मागाशी होता, तू चल माझ्या मागे। खबर पक्की आहे ना? पण मग काय कैलासवाशी कसा कार्यकर्ता चाललाय बघितला का, दबक 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 दबक। खरं आहे घाऱ्या तुझं? अरे मी तुला खोटे का बोलू, गेला तू घुसला। हो अयो घुसला, हो कडी लावली का नाही कडी? अरे लपडे बाज घरायला काही, मी तुला मागाच्या धरणला का वरडून सांगतोय।
अरे खरंच खरं वाटा नाही लाखानो. हो ये कायलाच वाचे मगाशी मी तर बघितलंय माझ्या डोळ्याने. बर तू बघ सापटीतनं बघ आणि तूच मला सांग काय चाललंय ती. सापटीत हा बघ अरे खाली सापट येतय सापट बाळा. अरे याला काय दिसा नाही केला काय व्यवस्थित लय दुकान दिसतंय. अरे कैलास वाशी तुझं डोळे HD आहेत ना का कसं आहेत. मस्त माझं डोळं फोरके आहे बाबा पण दिसा नाही की व्यवस्थित. मग का मग तरी दिसा ना कैलास वाशी. फ्रेम रेट किती ठेवलाय. फ्रेम रेट मी 30चा ठेवलाय बाबा. 30चा ठेवलाय. अरे 60चा ठेव की मग दिसन. 60चा ठेवू का. 60चा ठेव केला का. आणि लेन्स कितीची. लेन्स 16-50 ची आहे. मग दिसायच पाहिजेत. बघ 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 थोडा डोळ ताण की. मी काय म्हणतो या बोल की. 4K पेक्षा पुढचं वर्जन कुठलं आहे रे. 4K पेक्षा पुढचं वर्जन. अरे काय कैलास वाशी 4K पेक्षा पुढचं वर्जन कुठलं आहे का. असं कर लाईव्हच बघ. उघड दरवाजा. उघडू आहे. उघड जाऊन दे. उघड तू काय घडल ती घडल. अरे बघ डायरेक्ट त्याच्या बघ. कैलास अरे काय रे मला सगळं ब्लर ब्लर काय दिसतोय का बाळ आले म्हणून दिसतोय असं. ब्लर दिसत नाही तर काय होईल. तू डायरेक्ट लाईव्ह मध्येच घुसला. हा त्या हौदशाने उडवलं का नाही पाणी. तुझ्या अंगावर पाणी उडवलं माझ्या अंगावर सगळा रे थोका उडवला. दमाने बोल की. तो पुन्हा तोंड वासून बोलतोय कशाला माझ्या जोडीदाराला तसं म्हणलं तरी घ्या की माझं काय कमी पडत होतं म्हणून तुमच्याकडे मागायचं मला डायरेक्ट डबल काय असू दे की उद्याची अंघोळ भागली तुझी. आणि काय पैसे मागायला मला दुसरी घडं काय जळल्या तू गावातली. आलाय मला घर हुकत. बरं तुझं झालं असलं तर मग मी काढू का रुमाल तोंडात. रुमाल म्हणजे दमाने बोल केला काय एवढा थोका उडावत्यात त्या पाण्यापेक्षा जास्त. वेळा तुला वरडून सांगितलं तरी कशाला आला. अरे कशाला यायचं मग. चांगलं पोर म्हणलं 500 रुपये सांगा वहिनी दिन माझ्या बहिणी सारखी असे तोंडा उडावते पैसे. मला मी आलतो 200ला पण झालं वाटोळ आमचं. चला जाऊन द्या. घरात डायरेक्ट यायचं नाही असं म्हण. लाख लपडी तुझी संगे काय बी असू शकत. जटायचं नाही अंगाला परवानगी शिवार मी तुम्हाला हेला बघ तुझं मग. मी एकदा बिन असलो ना शक्यतो मी बिनसत नाही पण बिन असल्यावर लय बेकार तू आता परत बघ तू तुझं का नाही लय नाही लपणार. थोड्या दिवसात कळण ह्या घरात काय काय उद्योग होते. अरे तोंड घेऊन आलाय तोंड्यांनो. अरे येचाल की माझ्या गरज लागल की तुम्हाला सांगायची परत सांगेल मग तुम्हाला इकडे काय यायचं नतीजा असतो ती. बघतो ग तुला तर सुट्टी नाही. असू दे. अरे मला काय म्हणायचंय मला बघा आताशी कुठं का नाही 144 240 480 आताशी कुठं दिसायला लागलंय बघ. मला दिसायला लागलंय वय. मला वाटलं पैसे दिसतात का काय. कायलाच वाशी तुझ्या पाया पडतो मी. नाही पडतो तू कॅरेक्टर मधनं लाका बाहेर निघशील का नाही. लाका पार भांडाय संगे उठली तरी तू अजून लाका त्या फिल्म सिटीत तुला हॉलिवूड मध्ये चिटकावतो. पण असलं नको लाका करू. आणि तुला तू ते मी सांगाय नव्हतं पाहिजे की तू शूटिंग मध्ये चालू करतोय म्हणून तर तुला सेटवर नेतो. अरे तिथं तर नमुना 100 बडकर गोळा केल्यात मी. चल तसंच झालं ना माझं. तू शूटिंगचा म्हणला म्हणून मी कॅरेक्टर मध्ये घुसलो बाबा. नाही तुला बाहेर काढला पाहिजे. चल 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 चल. बया कशा गावातल्या बाया माझ्या बरोबर वागायला लागल्यात. अख्या गावानं मला वाळीत टाकल्यावानी केलंय. जाऊ दे त्या कोमलताईंचंच एकटं घर आहे अख्ख्या गावात. हे बबड्याची आई आहे की तिलाच बघती मागून पैसे. ओ बबड्याची मम्मी काय होय. अरे मम्मी कुठे आहे बबड्या. आहे की घरात. मग बोलव की मम्मीला बाहेर. मम्मी म्हणली संगीता वहिनी आली की त्यांना घरात घेऊ नको. अगं बरं बबड्या घरात घेऊ नको म्हणजे असं काय मी काय केलंय की कोणच मला उभा करा ना दारात. जाऊ दे दुसरीकडेच बघते. संगीता वहिनीला कोण कसं घरात घेणार. अरे त्या अख्ख्या गावात बॅन आहे. बॅन म्हणजे काय. अरे ते नाही का त्याला थोडक्यात वाईट टाकले का ते. आमच्या आईनं सांगितलं संगीताची सावली सुद्धा पडून देऊ नको. होय हो. ए बबल्या अरे मम्मी कुठे आहे. अरे अरे बोल तरी माझ्या बरोबर. अरे मम्मी कुठे आहे तुझी. अहो सांगा वहिनी ह्यांच्या आईनं सांगितलंय की तुमची सावली पण पडून द्यायची ना अंगाव. अरे काय पण चल चल आमच्या आजी बघून चल. अरे अरे तुमच्या आईला सांगायला का समजून
तर देवा आता करावं. हा असं करते, हऱ्याकडेच जाते. हऱ्या र माझा जीवा भावाचा आहे. हऱ्याला आहे का नाही माझी तरी किव येईल. हऱ्या आहे का नाही संकटाच्या काळी धावून येईल लगेच माझ्यासाठी. असं करते, हऱ्याकडेच जाते. हऱ्या हा संगी एवढ्या आतल्या गाठीची असेल असं कधी वाटलं नव्हतं का? अरे मी पहिल्यापासून लका ब्यामटाच्या देठापासून वरडू वरडू काय सांगत होतो. अरे ही बाय नाही शहाणी कोण्याच लका माझं ऐकलं नाही. पण तुला सांगतो काळ बदललाय. सगळ्या गावात झालं का नाही डोडवा झालं ना. विषय काय झाला सगळ्या गावाने टाकली ना वाळीत तिला. गावाने वाळीत टाकली ऑटोमॅटिकच झालं. मग काय तर पत्न भुगती या काय सांगायचं या तेवढं करायला. अरे तुला सांगतो मग मी जर असं सांगायला गेलो असतो ना सावकारांना ह्यांना त्यांना बरं काय सांगायचं हाणलं असतं मला. म्हणले असते का ह्यो शियाना नाही काय बी करतोय म्हणून तू माझ्या जीवा भावाचा. म्हणलं आपल्या याला कैलास वाशीला सांगितल्याशिवाय प्रश्नच मिटणार नाही. आणि तुला सांगतो अख्ख्या गावात कळायचं कारण कोण या पाट्याने चांडापणा केलाय. मी घरोघरी प्रचार केलाय सगळ्यांना सांगितलं या सावलीच पडून घेऊ नका म्हणलं संगीची. म्हणजे सगळ्या रानात तो केलंय मग काय तर तसलाच खेळ झाला. संगीत इकडेच येते बरंच केला. ए बदनाम झालेला प्राणी आला रे. ए संगीत तू बिया नाही ना गावात मग कशाला थोबाड धावतील का पवित्र मंदिरात आला का असल्या बाया मंदिरात यायचं म्हणल्यावर ए हात लावू नको आंघोळ बिघोळ करावं लागेल मला. अगे ब्यान म्हणजे गावाने वगाळलेलं टाकलेलं. तू आता गाबाळ उचल आणि नाही का पुढल्या गावाला फक्त पुढल्या गावाचा वाटळू करू नका नीट वागा. होय गोट बीट तसं उघडून बोलायचं ना. आज किलर वागायचं तवा नीट बोलायचं नाही तर मी लय बेकार माणूस आहे. मग कैलास वाशी मी तुला का आंघोळ करून दूषित झालो मी नाही बाबा. नाही तसं नाही काय आपलं असू द्या. नाही बसायचं नाही काय मला ते काम आठवलंय त्याच्यामुळे थोडंसं बघतो मी. असू द्या आपलं तुमचं चालू द्या त्याचा काही विषय नाही आपलं. अहो नाही असू द्या बसा बस तुम्ही आपलं निवांत एकटं त्याचा काय नाही आपलं असू द्या. असं का करतोय तो हरे बी मला हेडझेड करतोय. आता कैलास वाशी बी गेला निघून न काय सांगताच काय कळणाच मला तर काय झालंय तेच कळना. नक्की असं काय गुन्हा केलाय मी असं काय बाप केलंय की सगळ्यांनी मला वाळीत टाकलंय. ते मॅडम कडे गेली ती मॅडम बी तशीच. ती शांताबाईकडे गेली ती बी तशीच. त्या कोमलताईंकडे गेली तिनं तर काहीच बोलले नाही. डायरेक्ट माझ्या तोंडावर दार लावून घेतलं. नक्की झालंय काय नाही ह्याला सोक्ष मोक्ष सांगे लावायच पाहिजे. त्याशिवाय आहे का नाही गाव तुला चांगलं म्हणणार नाही. चल उठ. मॅडम येऊ का वाट? ये की तुझंच घर आहे कशाला विचारते? मॅडम अहो आता पतूर मी समजत होती तुमचा फक्त देहच मोठा आहे पण तुमच्या देहापेक्षा पण आहे ना तुमचं मन कितीतरी पटीने लय मोठं आहे. व खरंच मला कळून चुकलं. बरं तुम्हाला कौतुक करते माझं का नाव ठेवती? नाही व कौतुक करते व मॅडम. खरंच तुमच्यासारखी बाय अख्ख्या गावात शोधून सापडायची नाही. तुम्हाला माहिती का अख्ख्या गाव नाव मला वाळीत टाकलंय माहिती का. सगळ्याची घर दारापाशी गेली तर सगळी मला आहे का नाही हाकलून द्यायला लागले. ती त्या कोमलताईंच्या घरी गेली तर दरवाजा माझ्या तोंडावर तिनं बंद केला माहितीये का. एवढं काय झालंय? अहो काय झालंय मला काय कळना माहिती का. त्या बबल्याला विचारलं तर तो म्हणतोय माझी आई तर म्हणती की संगीता वहिनीची सावली सुद्धा पुढे देऊ नको. असं काय बाप केलं मॅडम मी की पोरं मला नाव ठेवायला लागल्यात बाहेर मला नाव ठेवायला लागल्या. बबल्याला विचारायचं ना तू. नाही मला कोणच काय सांगा. म्हणलं अख्ख्या गावाच्या खबरी म्हणलं तुम्हाला असते त्या म्हणलं तुम्हालाच विचारावं काय झालं काय तरी म्हणणारच आम्हाला त्यासाठीच आली ना. अहो मॅडम असं गाव मला ऐका नाही नाव ठेवायला लागले. मग माझं कर्तव्य आहे का नाही की माझी कुठे चूक झाली ती शहानिशा करायला नको का सांगा बरं. मग सांगा की काय झालं. मला खबरी समजते का तू? अहो खबरी नाही हो तुम्हाला माहिती असतंय जरा नाही का चार चौकी तुम्ही बसता उठता त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे नाही का मला वाटलं की तुम्हाला असं विचारपूस करावी. तुमच्या तोंडच काय खरं आहे नाही ते कळल बघा मला. सांगा तरी काय झालंय मग. हे बघ संगीता तू जर कुणाला सांगणार नसशील तर तुला सांगते बघ. सांगा मॅडम. अगं तुला माहितीये का काय हाऱ्यानंच तुझं उठवलंय. पहिलं कसं आपल्या दोघींचं उठवलं होतं तसंच. म्हणजे माझं सावकार बरोबर तुमचं त्या ह्याच्या बरोबर आहे का नाही? मग काय. अहो मॅडम तरीच मी म्हणते हऱ्या माझा आहे का नाही शिवून का घेणं झालाय.
आणि तुम्हाला माहिती का आता नवीनच संगत धरली आहो त्या कैलासवाशीची. होय हो तर. आणि तरी मी म्हणते बर का माझ्या दारात आली ती, का माझ्या दारात आली होती. आता मला कळलं. मॅडम काय करा तुम्ही हऱ्याला घ्या बोलवून. मी सांगूच नका की संगी इथं हाय म्हणून. बघ बाया, नाही तर ती परत भांडणं तुमची पोलीस स्टेशनला जायची. अहो नाही मॅडम काय जात, तुमचा माझा विश्वास आहे का नाही. हाय की विश्वास म्हणून हो का? सांगितलंय तुला. कुठंच वाच्यता करत नाही मी, तुम्ही मला एवढं सांगितलंय म्हणून. पण तुम्ही काय करा हऱ्याला घ्या बोलवून. जसा का हऱ्या येईल तसा मी त्याला रंगे हातच पकडते. हऱ्याबरोबर तो कैलासवाशी बी येणार बघा, 100% मला गॅरंटी आहे. त्यांची जोडीच असेल चांगली. हा जोडी आहे. त्या नाऱ्याला सोडलाय त्या कैलासवाशीला धरलाय बघा आता. करा 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 फोन आणि त्याला बोलवून घ्या. फोन कुठं आहे ग माझा? तो तिथं असेल की. धरा मॅडम धरा, खरा पडदेशी फोन आणि घ्या बोलवून. मी लपून बसते आता वर, बाहेर बसते. कुठं लपते? इथं लपते बाहेर. तुम्ही फोन करा बोलवून घ्या. तो आला का नाही घरात का मग मी ती मागणं. खरा करा. हा हॅलो मावशी, हऱ्याकडे फोन द्याव. अरे हऱ्या ऐक की, काम होतं एक. का हो मॅडम बोला की. अरे खायला केलंय शंकरपाळ्या चकली. कशाला मॅडम ती चकली ही तुम्हीच बंद करा राव. ती देह कुठं चाललाय तुमचा. अरे तुला आवडतं ना माझ्या हातचं म्हणून म्हणलं बोलाव तुला. मान्य सगळं, पण ती काय होतं माहितीये का, मी आपला हाय का ना असा वाळला तीच आपलं बरं आहे व दुसरं काय नाही. अरे मी तुला चांगलं खाण्यासाठी बोलवते न तुझं काय. बरं मी मग 5-6 जण आणू का गोळा करून. हा आण गोळा करून. हे आपलं नार्या बिर्या हे ती का. हा नाही तर जाऊन द्या, कैलासवासी हाय आता आम्ही दोघं बसलोय, त्याला चितू घेऊन जाऊ द्या. बर बर ये. लगेच आलो. हो हो हा हा हे चल रे कैलासवासी. ये लवकर. हो हो मॅडम या या ये कैलासवासी ये. तुला सांगतो बस की, बस की अरे आता. आपलंच घर आहे. उभाच राहतोय. तुला सांगतो मॅडमचा स्वभाव एवढा भारी. होय ना? तुला सांगतो चांगलं चुंगलं केलं ना हा. मॅडम लगेच पाहिला हऱ्यालाच बोलावत्यात. होय? हा. अरे काम करतो. अरे नाही आपण बी कामा पडतो आणि मॅडमच्या हाताला लय चवय बर का. होय. घेऊ का 2 शेंगदाणा मग? घे 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 की काय दा बघतोय आपलं. शेंगदाण्याला काय तवा. हा बरं मॅडम कशासाठी बोलावलं होतं म्हणजे ते आपलं काय माहितीये बघा मॅडम, मी बी तुम्हाला नेहमी सांगतो आम्ही दोघं बघा बरं कसं स्लिम आहे, आम्ही दोघं टाकावं लागतं तवा तुमचा देह बनन. बरं असू दे, नाव ठेवायचं बाद झालं. नाही नाही नाव सारखं नाही. मला नावच ठेवत तुम्ही असतो. काय करा मॅडम, थोडं आपलं तेला मिठाचं कमी खावा की. बर बर बरोबर आहे का ना. कमी तुम्ही बघा करते. एवढं देखणं दिसतं थोड्यासाठी जाड्यासाठी झालंय का नाही. असू दे. होतं ते बरं काय म्हणताय बोला. त्या संगीचं काय उठवलंय तू गावात सगळ्या. संगीच हा हा संगीला गावाने कोणलं की 2-3 दिवस झालं होय. काय हो हो वाईट टाकलं. वाळीत अरे टाकलं. वाळ इतकं टाकायचं तू कशाला तिचं काय उठवायचं. अहो मॅडम आम्ही कशाला काय उठावतो होय. कैलासवासी आपण काय आहे का नाही, ती आमच्या भाऊ गावाने निर्णय घेतलाय त्याला आपण बी काय करू शकत नाही होय. हा तुला बेटा एक पाहुणे आली. कोण पाहुणे आली एक पाहुणी. कशाला मॅडम मी तुम्हाला मानलेलं इतक्यात मला नाही लग्न करायचं होय कैलासवासी. नाही आपलं कशाला जेवणात पाहुणे तुम्ही लय म्हणावं घेत्यात. बघून तरी घे की पाहुणे. मॅडम अरे मॅडम कशाला ही पाहुणे असली बोलवायची हो तुम्ही अशा वेळी. हा नीट बस. अगं बसलोय की सांगे एवढे कशाला बोलते मोठ्यानी. एवढे कशाला मोठ्याने बोलते म्हणजे होय रे? ऐकून घेते म्हणून लयच करायला लागलायस की तू. 5ची मोटर चालली का नाही थोक्याची काय त्याच्या खरं थोक्याची मोटर म्हणजे काय उठावलंय माझा की गावात. अयो कस काय माझ्या येऊन ठेपलं ही कैलासवासी काय उठावलंय म्या. नाही बाबा आपलं अरे काय तो बोलणार ही लागली की बोबडे वळायला. होय रे? काय उठावलंय तू आणि हऱ्यानं? अगे संगे काय आम्ही उठावतोय तवा. काय उठावलंय खरं सांग बर का, नाहीतर करू का पोलिसांना फोन. पोलिस थांब सांगतो खरं काय आहे ते. खरं सांग. मॅडम तुम्हाला सांगतो आता हो का सांगण्यासारख्या बी काय गोष्टी नसत्यात. सांगण्यासाठी म्हणजे असं काय केलंय रे थांब मी? की ऐकून घेऊ ते संगेला का दामाने बोल की आता बोलतोय ना आम्ही. तू गप काय मॅडम. अहो तुम्ही आहे का नाही बाईच्या जातीला ओळखू शकते माहिती का चांगली. अख्ख्या गावात आहे का नाही कोण उभा करा ना मला. अगं कशी घेते मिसळून तुला संगे गुण उधाळलं तू नीट होय कैलासवासी. गुण काय उदाहरलं ती सांग काय की. तेवढं आहे रे? आता इचिन धाव आता काय तर तुला ती गुन्हा लपवायचं असलं ना ती माहितीच या काय अरे, झालंय बाबा, वाटलं. काय झालं तिथं? तुला केलाय काय ते सांग, नाही तर पोलिसांना बोलवायला लावू नको. बरं मला आता सांगते मी. बोल पडदेशी व. पोलिसांच्या धमक्या सांग्या देऊ नको आणि नाही तू देत. तुला आता स्पष्ट बोलतो मी ही असलं लपडेबाजी तुझी ती चाललंय का नाही ते आपलं सोड होय कैलासवासी. हा अरे कुणाशी
ती सांगे तू वरची वर म्हणती आणि लपड करायचं काय तू राहत नाही ला काही मॅडमचं ला काहीतरी वाईट घे की ला का अरे पण तिने काय केलं ती तरी सांग की कुठं लपड केलंय ती सगळ्या गावात गेली जी ती असंच करतय हिच्याच घरात लपड चाललंय कुठं बाहेर जावं लागतंय तवा मग तुला म्हणायचंय का मी घरातच शेण खाल्लंय माझ्या? मी डोळ्याने माझ्या बघितलंय आणि माझ्या डोळ्याची लेन्स म्हणजे कैलासवासी सांगन कितीची लेन्स आहे रे डोळ्याची फोरके एकदम स्पष्ट दिसतं लाईव्ह दिसतं आणि मी बोबाटा करणार बी नव्हतो पण माझ्या मनातच काय राहत नाही त्याच्यामुळे मी आपलं म्हणून गेलो 2-4 जणांना ती झाला काय गावात होक सांगे आता ती एखादं टमटम 2-4 भांडे आपलं भरून देऊन ती मला पुढचं नाही ती शांतपणा मला शिकवू नको पुढचं रान काय तू हालू नको जी काय झालंय ती स्पष्ट स्पष्ट बोलायचं असं माग नाही का नाही वार करायचं नाही कळलं का मी कसं तोडायला येते फडफड फडफड बोलून मोकळी होती माझ्या मनात एक तर काय नसतं काय हो मॅडम तू लय पुढची तू संगे असलं नाही चांगलं अगं गाव नाव ठेवत चर्चा होती तुला वाटत असं ही लपणाऱ्या गोष्टी नसत्यात खरं कधी लपत नाही अरे खरं कधी लपत नाही मला बी माहिती पण मी केलंय काय ती मला ज्यावेळेस मांजर दूध पित असतं ना फक्त मांजराने स्वतः डोळे झाकलेला असतात कैलासवासी मांजराला काय वाटतं आपण डोळे झाकले म्हणजे जगाला कुणालाच काय माहित नाही फक्त त्याच व्यक्तीला माहित नसतं अख्खं जग बघत असतं फक्त चर्चा करत नाही पण लय नको पण आता सांगशील का मी पोलीस स्टेशनला बरं आता तू मला सांग मी परवा दिवशी सकाळ आलो 8:30च्या दरम्यान मी तुझ्याकडे 200 रुपये मागाय आलतो बरोबर तर मी घरातनं म्हणलं हाय का नाही अवलाद बघाव डोकून बघितलं तर गडी कोण होता ते खरं सांग कुठला गडी मुद्द्या येतो ते पोऱ्याला होतं पोरग पांढऱ्या शर्टावालं कोण होत बघितलं का मॅडम अख्ख्या गावाला माहिती तू म्हणलेला माझा भाऊ आहे अरे तुझा डोळा काय कुठे गेला होता रे तवा मी एवढा पोरगा दिसतोय कोण पांढऱ्या शर्टवाला आहे मग त्याचा थोबाड बघायला नाही रे तुला थोबाड दिसलंच नाही कैलासवासी कॅमेरा लावला तर आपला एकच अँगल दिसतो का नाही आपल्या शूटिंगची किती तयारी चालली 60 म्हणजे 360 डिग्री ती तुम्हाला कुणालाच माहित नाही पण त्या सरपंचाला सरपंचाला माहिती त्या सावकाराला माहिती मॅडमला बी माहिती असेल का नाही मला माहित नाही पण ती मानलेला भाव आहे माझा तो आला होता माझ्या डोळ्यात मॅडम काहीतरी लसत होता तेव्हा मला काय म्हणलं ताई इकडे या म्हणलं मी तुझ्या डोळ्यातलं काढतो म्हणला आणि तो आला होता माझ्या असा पुढं बसला आणि ह्यानं कधी बघितलं नसक्या माणसानं कुणाच ठोक मला बघायचं द्यायचं नाही काहीतरी उठवायचं नाही काय आणि मी तुला सांगतो कैलासवासी आहे का नाही कैलासवासीला मी 1 तासाभरातच घेऊन आलो त्यांनी सुद्धा ते प्रत्येक अँगल नीट बघितलंय काय भानगड झाली आणि संगे पुरावा सगळं पुराव्या सहित बोलतो आम्ही असं तसं बोलत नाही पुरावा जर काढला ना मग कळन तुला अरे भाव आहे म्हणते ना ती कशाचा भावन काय तसलं असतं एवढं जर तुला वाटत नाही ना माझा विश्वास नाही ना त्याला मी घेऊन आली थांब त्याला घेऊनच येते झपाटकीने घेऊन येईन काय ते सांगाल का नाही की संगीता माझी कोण आहे कोण नाही ती त्याला पटकीने घेऊन ये आणि 2च मिनिटं थांब तू बी हित आहे मी बी हित आहे मॅडम बी हित आहे कोणी बी असू दे आमच्याकडे बी पुरावा येतो ऐक जर ही काय खरं निघलं नाही बोललेली खरं लपत नाही पोलिसांचं मार खायला आहे का नाही हऱ्या तयार राहा मार खायला नाही अरे आली थांब अरे कालवा करून जिरवायचं चाललंय कैलासवासी अरे पण तू बघत जा की नीट हाटे हऱ्या काय खरं काय खोट ती लपड करते आता मीच म्हणते डोळ्यात गेलं हे तसलं काय जुळतं का अरे भाव म्हणलाय तिनं नाही तसलं काय नसतं तसलं काय नसतं म्हणजे भाव म्हणलाय म्हणलं काय खरं काय खोटं ते सांग ह्यांना काय झालंय काय झालं म्हणजे माहित नाही काय झालं होय रे काय झालंय कसा बोलतोय बघितलं का थांब तुझं कातडच काढतो रे थांब थोड्या वेळ तू कातड काढतो म्हणजे माझ्या भावाचं कातड काढ तू कोण आहे माझं सांग बरं भाऊ आहे मी भाऊ सगळे कसा भाव लागणार आहे तुझा लाका तू गोरी काळ कुळकुळीत लाका कसा मेळ बसतोय आता काय माहिती कुळकुळीत तुला काय करायचंय रे तुला देखमध्ये वाचल्यावानी बोलतोय मी कसा का असा ना होय मॅडम टाकाटक नाही आपण टाकाटक तू जरा शांत बस माझी चुलत बहीण आहे का नाही चुलत बहिणीची आई नाही का नाही ह्याला ही म्हणलं ह्याच्या आई नाही का नाही बहीण मानली या मग माझा झाला कोण ह्याचा चुलत बहिणीचं काय म्हणते चुलत बहिणीच्या आईनं त्यानं ते चुलत बहिणीच्या आईनं
ह्याच्या आईला म्हणली बहीण. हा गायला कैलासवासी कोण र झालाय काय आजा लागत असेल आजच लागतोय हो तुझा ए, लागतो. थांबा. कशाला लपड गप्प करायचं मग? हा गबसा तेच ऐकून घेऊ दे की काय तोंडाला काय हाडबीड ए, आहे का नाही? थांब जरा गबस गबसा ते काय म्हणतो काय ए, मॅडमला मी स्पष्ट सांगतो काय झालं थांब आता मॅडम असा मुद्दा आहे काय नाही झाली सगळं काय बी उठवले गावानी काय नाही झालं आम्ही दोघं बहीण भाऊ आहे हा. आणि सगळे काय बी उठवतात का रे आता बहीण भाव आहे तरी कळ ना तुला नातं मॅडम कशाच काय आलंय बहीण भाव तुम्हाला कळा ना काय कसलं दिसतंय ते काय model? अरे असतं तसं कोण बापावर जातं कोण आईवर जातं पण ती मानलेला भाव आहे. नाही नाही काहीतरी मला खेळच वाटतोय कैलासवासी ए, काहीतरी गोड वाटतं. तुला हे बघ तुला गोळ वाटतोय हो मॅडम तुम्हाला गोळ वाटतोय का? मला नाही गोळ वाटत. हा तुला गोळ वाटतोय मॅडम असं करा ह्यो गोळ हाय का नाही कधी सुटल माहिती का जेव्हा पोलिस येत्याल तेव्हा ह्यो गोळ हे, सुटणार अजिबात नाही. सुटत नाही ते हा. दुकान हलव तुझं अरे करते हा? की मग फोन घर- कोणाच्या बापाची भीती आहे बाई गाव मला. सोडायचं गाव होय मॅडम कशाला पण तू हे भांडणाच्या तुम्हाला तिच्या सांगतो, नादी मॅडम, लागतो काय माहिती असं काहीतरी प्रत्येक उठवायचं. वेळेस राव मी ह्याला धरून द्यायचा प्रयत्न करतोय काहीतरी खेळ करतय राव ही सगळे असलं चांगलं नाही अरे तुला चांगलं नाही तुझ्या जीवाला हाडबीड आहे का नाही? अरे बाया माणसांचं असं उठवतात तुझ्या घरी आया बहिणी आहेत का नाही? तुझ्या घरी आहेत का नाही? मी रंडका पडली न कोण आहे म्हातारी माझी फक्त आणि मी सत्य ह्याच्या वाचतं माझं सत्य ह्याच्या वाचतं सत्य असलं लबाड आहे. ह्याच्या अरे पण कधी- बघत जा की नीट जरा हऱ्या. अरे कधी कधी डोळं सुद्धा धोका खात्यात अरे लक्षात डोळं राहू दे. खात्यात तुझा चेहरा बघितला ना सगळे चेहरा बघितला तर लक्षात येतं तुझ्या अंगात आहे का नाही 36 नखर 36 नखर पण ते 36 चांगलं नाही ती वाटोळ व्हायचं काम आहे अरे हो एखाद्या बाईवर आहे का नाही असं आखरीत घेऊ नये बाई मॅडम जरा सांगा जरा समजून ही जर गोष्ट जर माझ्या नवऱ्याला कळली तर किती वय ह्याला आहे का नाही नुसतं नाही मरस्तवर ए, माहिती ते माझा जोडीदार आहे ते तर काय म्हणून नवऱ्याला कळल्यावर माहिती ना हे अवलाद होती तसली बरं झालं नवरा हे बघा मॅडम काय जरी असली ना तरी धुतल्या तांदळाची बाई आहे मी हायो. कळलं का धुतल्या तांदळाची बाई आहे. अख्ख्या गावाला माहिती आहे पण ह्या नासक्यानं काय केलंय माहिती का सगळ्याच्या मनात विष पेरलंय ए, कळलं का तू दुसऱ्या तांदळावाली ना ए घ्यायला दवाखान्यात दोघं बी त्याला मेडिकल चेकअप करा त्याला काय असेल ते दूध का काय म्हणायचं खायला अरे लाज वाटते का? आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय आज सगळं दूध का दूध पाणी का पाणी एवढं आता लगेचच होईल आपण पोलीस स्टेशनला जाऊ ए! ह्याच्या आईला बोलवून घेऊ ह्याच्या बापाला बी बोलवून घेऊ आणि गावानं माझ्या आई बापाला बी बोलवून घेऊ लगेच होत कळतंय काय ग बाबा तो कोण खऱ्याच्या आहे? पोटची तो बाबा नाहीच कोण आहे? तुला कळलं ह्यो देह कोण आहे ना थोड्या दिवसात कळलं लय खतरनाक देह आहे ऐक आपण- असं का बोलतोय ह्यो? अरे ह्यो 24 तास नशेत असणारा माणूस आहे अगे तुला माहित नाही सगळे आज्या. मी पिऊनच आलतो थोडं पण लका डोळ्याने काय र बघितलं काय अरे काय लय- लय बघितलं तू डोळ्याला. लका बोलती पण झाली अजून तथ मग करतय लका ती मॅडम, ए शांत बस जरा मॅडम हे जर कोण असता माझा जर नाही का बॉयफ्रेंड बिफ्रेंड जर कोण असता तर ते तुमच्या समोर ह्याला मी घेऊन आली असती का हो सांगा कुठली बाई चार चौकात आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन येईल सांगा बरं. लपडं लपवायचंय म्हणून आणची नाही तर काय करचीन हे जर हल्ला असतं नाही तर पळाला असतं तर काय लपड कसं कळलं असतं अरे ह्याचा वय विचार काय हाय माझं वय किती मी सगळे 30-35 ची बाय 30-35 ची बाय झाली तू म्हातारी झाली ना गुण नाहीत माणसाचं जात गुण कधी बी जागेवर हे राहतात ते बघ, गुण सोडा ऐक, चार बाई- माणसं चांगली मानते ना असं वागायला का ऐक हा? बाई सगळं सहन करू शकते हा. पण स्वतःच्या चरित्रावर डाग आहे ना कधीही सहन करू शकत नाही लक्षात ठेव हऱ्या ताई तू थांब मी मॅडमला पण सांगतो हऱ्याला पण सांगतो ह्याला पण सांगतो काय झालंय सगळं अयो चहा तरी करून पितील लई तलब झाली चहाची वातावरण बी झालंय पावसाचं हे डोक्यावचं तर कर्ज फिटायचं नाव सुद्धा घ्यायना काय करू एकटी तर काम करून करून तर किती मरू मी तर ते नवरा एक तर वड्या वगळीने फिरतोय किरडेवाला हे जे त्याला शिव्या देऊन बी काय फायदा नाही झक मारली त्याच्याबरोबर लग्न केलं असं झालं नसतं केलं तर परवडलं असतं मला असं बी एकटी आणि तशी बी एकटी अयो ऐकू डोळ्यात काय गेलं काय झालं ताई काय झालं बघू काय झालं अरे माझ्या डोळ्यातच काहीतरी गेलंय अरे इकडं नाही गेलं मुडदे इकडे गेलं लय मोठं चिल्लाटे इकडे मला दिसत नाही इकडे उजेडात ये उजेडात अरे अरे काढ लवकर ये उजेडात ये अयो बघू थांब फुकतो वाच डोळा उघड फुकतो वाच तू डोळा उघडून धर की फुकतो की नुसतं धरून धरती निघलं का आय, 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 आय. पोटातच कळ आणली मॅडम मी तू गाड्या सांगा ताई तुम्ही हायराव क्लिअर
काय क्लिअर हाय हाय क्लिअर मला अरे मगाच ऐकली का आताची कहाणी सगळी ऐकली का हा ऐकले बाबा बाळा तू बी हाय क्लिअर हो बाजूला मला जाऊ दे हा क्लिअर म्हणजे ए संगे अंगाव येऊ नको आगाव येऊ लका माझा खेळ होईन सगळा एक तर शेंगा खाऊन घाड पोट करतय सगळं जाऊ दे. अरे एवढा उशीर कळ आले नाही हा आणि आता परत तुझ्या पोटाचा गोळा उठला हो मॅडम हा बघा आता म्हणतोय बाळा हाय क्लिअर सांगा ताई हाय क्लिअर आता जागा मॅडम आव तुमच्या पदरात धरलाय ए वडा तू पदर आणि लायकी नाही का तुला बाहेर निघ बाहेर अरे जरा लाज धर हा आता एकडे आखरी तू नाही गावात मॅडम अहो माझ्या जागावर जर दुसरी बाई कोण असली तर तिच्या घरच्यांनी तिला जगू तरी दिली असती का? इथं बसलाय वय बाबा मी तिथं पळालो कसा बसा बाबा मिटलं का पण मिटलं बाबा चाललंय त्यांचं तरी कालवा तिकडं खायला अवघड झालं लागा मग अरे पण वय कायला पाहते हा? मी आता तरी लाका माझे तरी ह्यात काय चुकी नेहमी तुला सांगतो असलं माझ्याच वाट्याला येतं तुला सांगतो संगीकडे मी 200ला गेलतो बरोबर बर आणि मी बघितलं दाराच्या सापटीतनं तर मला जे बाजूने दिसलं का नाही त्या बाजूने तुला सांगतो कुणी जरी बघितलं ना तर त्याला असं वाटणार की यायला ही जरा ह्यांचं चुकीचंच आहे बरोबर आहे का नाही लागा माझ्या चांगलं टाळलं का काय वाढन काय प्रकरण काय माहित मला काय गोळ कळा ना पार पण तुझं डोकं कुठं काही काय ठेवलेलं असतं का काय लागा तो सांगायचंय तुला सांगतो ती संगीत माझा नेहमी सत्तेचा आकडा आहे का नाही मग? त्यामुळे तिचं व्हायच काय झालं का नाही एवढं की मी जास्त करून ठेवतो पण ती चुकीच आहे कारण तसं लागा कळलं पाहिजे यार बाया माणसाचं असतं लागा कसं ते म्हणजे अंगलोट यायची काय माहिती हे काम मग लागा आणि बाया माणसाचं लागा इज्जत म्हणजे मग? लागा काचाच्या भांड्यावानी एकदा तडा गेला की संपलं की हाय केला मग नाही चुकीचं आहे लागा मग नाही काय करू माहितीये का हा संख्येला जागून माफी मागू हो ह्यात हो. माझी बी काय चुकी नाही मी अंदाजे उठावलंय का तीच की म्हणजे आणि त्याला कसं संख्येच्याच बाबतीत असं घडतंय सारखं काय लागा मोकळ्यात बदनाम व्हायचं काम आहे नाही चेष्टा तिथं चेष्टा तिथं जाऊन आपलं संख्येला माफी मागू जाऊन दे रे सर तिला म्हणायचं बाबा हो माझा गैरसमज झाला आपलं हा नाही बरोबरच आहे ना तिचं आता पाय धरू डायरेक्ट खरं का खोटं तो बी बघितलेलं हो, तितकी बरोबर आहे. बघितलेलं पण आता जाऊ दे हो चल आणि चल. पहिली माफी मागू हो आपण. माफी रे, मागू चल. हा हा चल